दोन्ही संघ रणनीती बनवून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला टीम उंबर्डे आणि एका बाजूला कोळेगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा हा देखील सामना. स्पर्धेचे नियम ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेले होते तशाच प्रकारचे आज देखील आपल्याला पाहायला मिळतील. सामना बरोबर सुटला तर प्रथम विकेट, त्यानंतर टॉस. मैदानाच्या चौफेर झाडं पाहायला मिळतात. पाल्याला देखील चेंडूने स्पर्श केला तर देखील 6 रन पकडल्या जातील, म्हणजे षटकार तिथे देण्यात येईल. तर सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय रोहित शेलार. कोण विसरेल ह्या गोलंदाजाला कालचा दिवस गाजवला होता तो म्हणजेच खोणीच्या मैदानावरती 5 विकेट हॉल ज्या गोलंदाजानं पूर्ण केले होते तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावेळेस मात्र स्वैर. दिशेवरती नियंत्रण नाही आहे कारण की हा पहिला सामना आहे. कुठे का होईना ज्याप्रमाणे वॉर्मअप करताना देखील ह्या संघाला आपण पाहिलं होतं आणि आता तेच चित्र आपण पाहतो. पहिला चेंडू मात्र दिशा भरकटलाय आणि सुरुवात झाली आहे एका बाजूला कोलेगाव टीमची एका धावेनं. तर हा चेंडू सुरेख फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर मिड विकेट होता. दूरवरनं येतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. सुरुवात केली जाते बॅटच्या सायानं. ह्या मात्र 2 धावा विश्वास कडनं आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 2 मात्र त्यानं अकाउंट खुलं केलंय. 5 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये 65 धावा डिफेंड झाल्या. 64 बनवल्या होत्या. 65चं टार्गेट आणि तब्बल 24 धावसंख्येच्या फरकाने तो सामना जिंकला टीम पडलीनं. म्हणजे ते पाहता इथे किमान 55-60 धावा बनवल्या तर त्या धावसंख्येचा बचाव करू शकतो संघ. कारण की काल ज्या प्रकारे आपण पाहिलं सर्वत्र पावसाची रेलचेल आपल्याला पाहायला मिळाली ते पाहता आउटफील्ड देखील थोडीशी स्लो पाहायला मिळते. म्हणजे इथे धावा ज्याप्रमाणे आपण अनेक मैदानावरती सातत्यानं फलंदाजांचा बोलबाला पाहतोय, अतिरिक्त धावा सतत आपल्याला बरसताना पाहायला मिळतात. मात्र तसं चित्र आज पाहायला मिळेल का या सकाळच्या सत्रात हा देखील मोठा प्रश्न असेल. कारण की जसं ऊन वाढेल तापमान वाढत जाईल तसं मात्र आउटफील्ड देखील थोडीशी खुलेल, थोडी फास्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू यावेळेस मात्र फटका अतिशय सुरेख आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्या डोक्यावरून हा चेंडू फरार होतो सीमापार. अगदी आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाज विश्वासच्या बॅटमधनं. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. तर हा चेंडू बॉडीवरती चेंडू आदलला फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का परतावं लागतंय ते फलंदाज विश्वासला. कारण की सुरुवात केली होती विश्वासनं. 3 चेंडू खेळत असताना 8 धावा एकवटल्या होत्या आपल्या टीमसाठी. मात्र त्यानंतर पायचीच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत आणि पहिला धक्का टीम कोळेगावला परतावं लागेल ते फलंदाज विश्वासला. आतमध्ये दाखल झालेत. आज मात्र त्यांना प्रमोट केलं जातंय. अनुभवी फलंदाज आहेत आणि आज मात्र जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे ते टीम कोळेगावनं. जय गावदेव कोळेगाव संघ आपण पाहतोय सातत्यानं अतिशय चांगलं क्रिकेट ह्या संघाकडनं देखील आपण पाहिलंय. एका बाजूला गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. यश त्यानं आपल्या टीमला मात्र मिळवून दिलं. पहिला ब्रेक थ्रू त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका. क्रिकेटमधील मी म्हणून पुस्तक ही फटकाच्या फटक्याला म्हटलं जातं तशा प्रकारचा हा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. इनफिल्डला भेदू शकले नाहीत. मात्र ज्या प्रकारचा फटका होता टेक्निकल रित्या जर आपण पाहिलं तर निश्चित अशा प्रकारचे फटके सातत्यानं खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गाला आणि मान्यवरांना मोहून टाकतात. तशा प्रकारचा हा फटका होता. कारण की कव्हर ड्राईव्ह असेल, क्लासिकल ड्राईव्ह असतील, तदनंतर स्क्वेअर कटचे फटके असतील, हे फटके आणि फ्लिकचे फटके असतील, हे सातत्यानं पाहताना निश्चित आनंद प्राप्त होत असतो प्रेक्षक म्हणून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रथमतः आपल्याला सुनील पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला चेंडूंचा तर 5 चेंडू समाप्त झाले. धावा धापळकरती 10 धावा. सुरुवात मात्र संयमानं केली होती. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती देखील लक्ष केंद्रित केलं होतं. एक चौकार देखील आला होता. मात्र विकेट गमावलाय. राईट ऑफ ओव्हर द विकेटनं रोहित सज्ज होत आहेत. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका.
पुन्हा एकदा त्याच दिशेला अगदी व्यासपीठाच्या समोर हा फटका. या अगोदर रिव्हर्स स्वीपला चौकार आला होता आणि आता मात्र हा चौकार पाहायला मिळतो तो सुनील यांच्या बॅटमधनं, जे डावे हाताचे फलंदाज आहेत. आणि या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती हा चौकार पाहायला मिळाला. एकंदरीत एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. पाण्याची आज मात्र काय आठवण करून देऊ नका, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाण्याचा अनुभव घेतलाय. तर एका षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावपळकावरती. पॉवर सर्कलचं जे पहिलं षटक होतं, ज्या षटकाचा पूर्णतः फायदा उचलला खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना कोलेगाव टीमच्या फलंदाजांनी, 2 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्येचा वेग मात्र चांगला पाहायला मिळतो पहिल्या षटकात आणि ह्यामध्ये सातत्य राखलं तर निश्चित प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं तर 70 धावा इथनं प्राप्त होऊ शकतात. गोलंदाजीमध्ये गोलंदाज विकास दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. शंकर आहे स्ट्रायकिंग एंडला. फटका चांगला आहे अगदी स्क्रीन समोर, ज्या ठिकाणी कॅमेरामॅन आहे त्याला मात्र निश्चित दाखल होत असताना त्याच्या समोर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि हा दमदार षटकार पाहायला मिळाला शंकरच्या बॅटमधनं. मात्र दाखवून देत असताना शंकर संते मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर चेंडू यावेळेस मात्र पुढे सरसावले होते, शप्पल देखील झाले होते ऑफस्टिकच्या दिशेनं आणि तिथे कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू आता डीप कव्हरला सीमा पार. षटकारानंतर हा चौकार. मात्र धावसंख्या वेगाने एकवटले जात आहेत, कारण की जसं बॅटिंग ऑर्डर मध्ये प्रमोट केलं गेलंय. कारण की रणनीती जर आपण पाहिली तर सातत्यानं कोलेगाव टीमची आगल्या वेगळ्या प्रकारे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली आहे. आज मात्र शंकर संते आघाडीला आलेत, कारण की सलामीचा फलंदाज लवकर बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र विश्वास दाखवला. अनुभवी फलंदाज आहेत, अनेक स्पर्धा खेळलेला हा फलंदाज आहे. अनुभव काय आहे तो मात्र मैदानात त्याच्याकडनं पाहायला मिळेल. त्या कारणास्तव त्यांना प्रमोट केलं होतं आणि त्यांच्याकडनं मात्र चांगली खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणा हा चेंडू पुन्हा एकदा सुर एक फटका. चेंडू मिडॉन मधनं डीप मध्ये येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी सुनील यांचा प्रयत्न होता, मात्र शंकर यांनी मात्र नकार दिलाय, कारण की माहित आहे इथे बचेंगे तो और भी लढेंगे अशी रणनीती या ठिकाणी पत्करली जाते. कारण की दुसरं षटक आहे, यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. म्हणजे इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आपल्या संघासाठी आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 14 आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 13 धावा एकवटल्यात. चेंडू समाप्त झालेत ते 4. अजूनही निर्धारित 2 चेंडू या षटकामध्ये बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय, कारण की उजव्या आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका दाखवायचा होता. चेंडू निघून जातो तो शॉट थर्डमॅनला. 1 धाव त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला भोपर संघ देखील सुसज्ज आहे, कारण की आज इनॅक्शन मध्ये आपण भोपर टीमला पाहणार आहोत. एक संघ आज मात्र या ठिकाणी लॉट्स प्रमाणे अनुपस्थित पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव यजमान भोपर संघ मात्र वाकळांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर हा चेंडू बॉलर बॅक टू ड्राईव्ह मिड ऑफ आहे, त्याच्या हातातनं चेंडू डीप मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू फरार. चौकार. खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 32 धावा. ओव्हर झाली आहे, षटक समाप्त झालंय. स्प्रे
स्प्रेची मागणी केली जाते, तर स्प्रे घेऊन जायचा आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवता. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 हे पर्व आहे. सातत्यानं 9 वर्षाची परंपरा या स्पर्धेला आपण पाहतोय. अतिशय सुनियोजित अशी ही स्पर्धा पार होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून WTC ही वाहिनी सातत्यानं कार्यरत आहे. ज्या WTC चे फाउंडर आमचे राहुलजी उलवेकर असतील, तदनंतर नान्या पारेठे हे देखील आहेत. यांच्या परिश्रमाने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक आगल्या वेगळ्या प्रकारची उंची देण्याचं काम केलं जात आहे. एका बाजूला आमच्या समवेत गुणसंख्या लेखक या अगोदर करण पाटील यांना आपण पाहिलं होतं, आता मात्र कुमार माळी. तर सामना सुरू करायचा आहे. 3 षटकानंतर येईल स्प्रे, तोपर्यंत आपण सामना मात्र चालू ठेवायचा आहे. 2 षटकांचा खेळ संपला. प्रति षटकामागे 16च्या सरासरीने 32 धावा एकवटल्यात. गोलंदाजीमध्ये दिगेश यांचा वापर होतोय. आता क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं पाहायला मिळेल. डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि 38 सर्कलचा विचार केला तर यष्टीरक्षक गोलंदाज सह जवळजवळ 6 खेळाडू या 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू स्क्वेअर, जशी सुरुवात रोहितची पाहिली होती त्या एंडनं, आणि त्या एंडनं दिगेश देखील पहिला चेंडू स्क्वेअर फेकतो. एकंदरीत 33 धावा धापळकरती. एकमात्र फलंदाज विश्वास बाद झाले. त्यानंतर चांगला खेळ आतापर्यंत सुनील आणि साथीला शंकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डॉट बॉल स्क्वेअर चेंडू नंतर मात्र दिशेवर नियंत्रण मिळवलं जातंय. हे करावं लागेल टीम उंबारडे ह्या संघाला. 5 षटकामध्ये कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल, तर मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान आपण कायम राखू शकता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावलाय. पंचांचा नोचा इशारा आलाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला जे पंच होते आणि एक रिव्ह्यू असेल निश्चित, आणि त्या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी टीम उंबारडेकडनं केला जातोय. तर आमचे प्रवीणजी पाटील आहेत. पाहणी केली जाईल की चेंडूमध्ये एक्झॅक्टली किती उंची होती. झेल तर प्राप्त केलाय, मात्र जर हा नो चेंडू असेल तर फलंदाज बचावला जाईल, आणि जर हा चेंडू मात्र गाह्य पकडला गेला तर मात्र फलंदाजाला परतावा लागेल. ज्या ठिकाणी सलामीचे फलंदाज सुनील होते, त्यांच्या बॅटमधनं सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार दाखवला होता. वैयक्तिक आतापर्यंत 6 धावसंख्येचे योगदान आहे. एका बाजूला जर शंकर संत्यांचा विचार केला तर एक दमदार षटकार, एक चौकारच्या मदतीने त्यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगला खेळ झाला. एकंदरीत चांगली स्थिती आहे फलंदाजी करत असताना. टॉस जरी गमावला तरी देखील फलंदाजीमध्ये ज्या प्रकारचा फ्लाइंग स्टार्ट दिला होता या फलंदाजांनी, ते पाहता आतापर्यंत सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच कोळेगाव संघ. 4 दिवसीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चतुर्थ पारितोषिक देखील आहेत. पहिल्या दिवसाचा विचार केला तर टीम सोनारपाडा दमदार खेळ राहिला. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये घेसर संघाने देखील अतिशय चांगला खेळ दाखवला. घेसर संघ अतिशय चांगल्या फॉर्मात आहे सध्याच्या घडीला, आणखी नुकताच हल्ली देखील तो एनडी पाटील चषकामध्ये सामना खेळतोय निवाळी पाड्याच्या विरोधात. सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्या टीम कडनं देखील आपण पाहतोय. तर एका बाजूला मात्र पाहणी केली जाते की चेंडूमध्ये एक्झॅक्टली किती उंची होती. अजूनही निकाल मात्र पोहोचला जात नाहीये मैदानाच्या आतमध्ये. तर संदीपजी फुटाणे देखील आहेत काटेईचे. तर नो चेंडू आहे, म्हणजे इथे मात्र फलंदाज बचावला जाईल. दैव बलवंत मानावा लागेल फलंदाजचं. आणि फ्री हिटचा देखील चेंडू असेल, म्हणजे सोने पे सुहागा जसं आपण म्हणतोय. एकतर विकेट देखील बचावला आणि आता जो पुढील चेंडू आहे तो देखील फ्री हिटचा आहे. इथे धावसंख्येचा विचार केला तर धाव एकवटली होती ती फक्त 1, म्हणजे 1+1 अशा 2 धावा धापळकावरती ऍड होतील. धावसंख्या झाली ती 35, आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज दिगेशला. समोर फलंदाज असेल शंकर, ज्यानं आतापर्यंत 2 अतिशय चांगले फटके दाखवलेत.
त्या फलंदाजाला हा फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. दिलासा आलाय मी म्हणेन कोलेगाव टीमला. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने दिशा दाखवली जाते स्वीपच्या माध्यमातून. डीप मध्ये खूप दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट. मैदानाच्या चौफेर फटके आपल्याला पाहायला मिळतात. फक्त ताकदीचा नाहीये तर युक्तीचा देखील वापर आपल्याला पाहायला मिळतो ह्या कोळेगावच्या फलंदाजांकडनं. कारण की दोन्ही संघ चांगले संघ आहेत. सातत्यानं जर आपण कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर सध्याच्या घडीला आणि प्रत्येक सीझन मध्ये अतिशय चांगल्या स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळतात. म्हणजे अनेक संघ दररोज सराव करतात, दररोज खेळतात. ते पाहता क्रिकेटचा दर्जा उंचावला गेलाय. मागील जर 7-8 वर्षाचा विचार केला तर अतिशय चांगलं क्रिकेट या विभागामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामधील एक नामांकित ही स्पर्धा आपण अनुभवतोय. बॅटकटच्या सहाय्यानं निश्चित या धावा फलंदाजच्या खात्यामध्ये देखील जोडल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा धापळकावरती पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 14. दुसऱ्या षटकामध्ये त्याहून वेगानं धावा एकवटल्या 18 धावा आल्या आणि या षटकामध्ये देखील धावसंख्या एकवटण्याचं कार्य केलं जातं. आतापर्यंत सातत्यानं परिवर्तन पाहायला मिळतं कारण की उजव्या आणि डाव्या हाताची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र व्ही सेप मध्ये फटका दाखवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील चपलाईनं पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळतंय. कॉल देखील अतिशय सुरेख आहे या 2 फलंदाजांमध्ये. तालमेल चांगला पाहतो एकंदरीत आणि हा तालमेल असणं खूप गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस तालमेल बिघडतो त्यावेळेस रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतं एखाद्या खेळाडूला. मात्र हा चांगला तालमेल साधला जातोय. 2 धावा इथे मात्र एकवटल्या गेल्यात. एकंदरीत 40 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना कोलेगाव टीमच्या. डॉट बॉल चेंडूमध्ये उसली होती, गुडलेतला चेंडू फेकला. खांद्याचा वापर करत असताना गती चेंडूमध्ये पाहायला मिळाली आणि तिथे फलंदाजाला मात्र बीट केलंय. सलामीचे फलंदाज सुनील आहेत स्ट्रायकिंग एंडला, ते मात्र बीट होताना पाहायला मिळतात. बॅटल अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळते. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान सुरेख चेंडू बॅटच्या अगदी खालून हा चेंडू निघून गेलाय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र समाप्त झालंय आणि ह्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती गोलंदाज दिगेशची. कारण की ह्या षटकामध्ये जरी त्याच्याकडनं अतिरिक्त चेंडू आले असले, पहिला चेंडू त्यानं वाईट फेकला होता, त्यानंतर एक चेंडू नो देखील आला होता, मात्र तरी देखील त्यानं मात्र सुरेख कमबॅक केला ह्या ओव्हर मध्ये. फक्त धावा त्यानं खर्च केल्या त्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते कोल्हे टीमची ती 40 धावा. डीजे गावाला ढोलता शान डीजे वाजतो, मोपर गावाला ढोलता शान डीजे वाजतो. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो, आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो, आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गाजतो. जे 40 धावा 3 षटकांची सांगता झाली आहे आणि 40 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना जे गावदेव कोळेगाव संघ. टायटल सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं तर सारांश पाटील ह्याचं बर्थडेचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसाचं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि एकंदरीत क्रिकेटसाठी सारं काही पोषक आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख खेळपट्टी, सुरेख मैदान आहे. मैदानाच्या चौफेर मैदानाचं सुशोभीकरण असेल. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील कव्हर केली जाते. अतिशय भव्य दिव्य असं व्यासपीठ आपण पाहतोय. अतिशय चांगले आमचे गुणसंख्या लेखक आहेत साथीला आमचे. आज मात्र ज्यांचा आपण आवाज प्रथमतः या विभागामध्ये ऐकतो ते आमचे नितेश भोईर आहेत कराव्याचे. म्हणजे सारं काही सुरळीत मी म्हणेन या स्पर्धेसाठी. बॅक टू क्रिकेट बोलूया मॅचच्या दिशेनं. सामना महत्वाचा आहे कारण की स्पर्धा म्हटली तर सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय प्रत्येक सामना नॉकआउटचा. कारण की लीग मध्ये संधी दिली जाते, मात्र ग्रामीण क्रिकेट जसं भरवलं जातं त्या ठिकाणी प्रत्येक सामना नॉकआउटचा पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू जातो मिड विकेट सीमा पार. चौकार पाहायला मिळतोय फलंदाज शंकर याच्या बॅटमधनं.
तर पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला. तर ह्या वेळेस जर आपण विचार केला तर तब्बल 3 ते 4 टप्प्यांवरती हा चेंडू डीप मध्ये आला होता. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जातात. रोहित वरती पुन्हा एकदा भरवसा टाकलाय तो उंबरडे टीमनं. ज्या रोहितनं पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकलं होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या, त्याला मात्र पुन्हा एकदा संधी दिली जाते की कमबॅक केलं जाईल. त्याच्या माध्यमातून हा विश्वास दाखवलाय उंबरडे टीमनं. दरम्यान हा चेंडू शॉटम फुल फटका फासलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, थोडासा पुढे निघाला होता क्षेत्ररक्षक, मात्र अंततः पुन्हा जजमेंट त्यानं अचूक केलं आणि मागे येत असताना त्यानं मात्र हा झेल पूर्ण केलाय. फलंदाजचा संपलाय खेळ. शंकर संते यांना परतावं लागेल, ज्यांच्या बॅटमधनं चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. ते मात्र परतताना धक्का क्रमांक 2 कोलेगाव टीम साठी आणि दुसरं यश यावेळेस मात्र ते टीम उंबारडेला आणि पहिलं यश ते म्हणजेच दुसरं यश आहे ते रोहितला देखील. नवीन फलंदाज पराग पाटील मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ज्या कार्यासाठी आणलं होतं मी म्हणे रोहित शेलारला, ते कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असताना, कारण की पहिल्या षटकात जरी त्याने 14 धावा खर्च केल्या तरी देखील तो आपल्या संघातील प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या दिशेने संघनायक गेले आणि मात्र त्याने पुन्हा एक विकेट, जी पार्टनरशिप बिल्ड होत होती ती पार्टनरशिप तोडण्याचं कार्य या गोलंदाजानं केलं. आतापर्यंत जे 2 विकेट आपण पाहतोय ते निश्चित ह्या गोलंदाजच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातो तो सीमा पार. बिग हिट, षटकार. खऱ्या अर्थानं खूप चांगली मेहनत घेतली जाते. आमचे प्रवीण पाटील असतील, साथीला मिन्नाथजी मालिया आहेत, सर्व संघ सहकारी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या मेहनतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. पलटले दुसऱ्या धाव संख्येसाठी आणि दुसरी धाव घेत असताना मात्र परतावं लागेल ते फलंदाज सुनील यांना. मात्र झालेत 9 चेंडू फेस केले आणि 14 धावसंख्येचं योगदान. तर एका बाजूला शंकर संत्याचा विचार केला तर 11 चेंडू फेस केले होते आणि 27 धावा उभारल्या होत्या. नवीन फलंदाज रवींद्र संते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ह्या टीमचे कॅप्टन आहेत. नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे, कारण की नेतृत्वाचा विचार केला तर सातत्यानं इंडियन टीमला देखील जे रिप्रेझेंट करतात तेच निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्रजी संते. षटक क्रमांक 14 आहे, षटकातील हा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या धावपळकावरती 52 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 कंप्लीट झाले. सांघिक अर्धशतक देखील कोलेगाव टीमनं पूर्ण केले. 52 53 आहेत. दरम्यान डॉट बॉल. षटकाची सांगता 4 षटकांचा खेळ संपलाय आणि साथी गुणसंख्या लेखक दर्शवत आहेत की धावसंख्या 53 धावा, कारण की मागील चेंडूवरती 1 धाव एकवटली होती. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाले होते, म्हणजे तिथे 1 धाव ऍड केली जाते. 53 धावा आणि 4 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि फलंदाज मात्र बाद झाले ते 3 आणि धावसंख्या पाहायला मिळते 53 धावा. नेक्स्ट मॅच इथनं जो जिंकणारा संघ आहे तो मात्र लगेचच फाईट करेल तो पडले टीम समोर. काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे, काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत
अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोददादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोददादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोददादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. सन्माननीय विनोद पाटील यांच्या नावाचं यांचं गुणगौरव गीत आपण ऐकलं. कारण की अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनचे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं क्रिकेटला एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा दर्जा दिला जातोय. कारण की अनेक साऱ्या गोष्टी क्रिकेट विश्वामध्ये इम्प्लिमेंट केल्या जातात, ज्यामध्ये कंपल्सरी ड्रेस कोड असेल, नियमावली असेल, क्रिकेटचा दर्जा कसा उंचावला जाईल, ह्या गोष्टी बारकाईनं ज्यांच्या माध्यमातून पाहिल्या जातात त्यांचं गुणगौरव गीत आपण ऐकलं. नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाज चिराग. पहिला चेंडू सुरेख होता तितक्या सुंदररित्या हा चेंडू खेळून काढला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव या ठिकाणी मात्र धोकादायक आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मांग या ठिकाणी मात्र केली जाते. दोन पंच आपण पाहतोय, एका बाजूला अफजल शेख आहेत आणि परवेज शेख आहेत, त्यांच्याकडनं ही मागणी केली आहे धावचिच्च्यासाठी. एक धाव पूर्ण झाली होती, दुसऱ्या धावेसाठी पलटले होते फलंदाज त्या ठिकाणी आणि दुसरी धाव घेत असताना पंचांना देखील अनुमान लावणं इथं मात्र सोपं वाटलं नाही आणि त्यांनी मात्र तिसऱ्या पंचांवरती हा डिसिजन रेफर केलाय आणि डिसिजन मात्र पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतो. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नौके फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर फलंदाजाला मात्र परतावं लागेल. इथनं तिसऱ्या पंचांकडनं इशारा येतो की रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद आहे. दुसरी धाव घेत असताना मात्र हा धोका पत्करला आणि तो धोका लागलाय तो मिमेडेनं परागला. परतावं लागतंय. धक्का क्रमांक 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय धीरज. पहिल्या चेंडूवरती एक सांघिक यश या ठिकाणी मात्र प्राप्त केले जाते ते गोलंदाज चिराग कडनं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा धावपळकावरती. ज्याप्रमाणे म्हटलं होतं ह्या खेळपट्टीवरती तसा एव्हरेज स्कोर साधारणतः 60च्या आसपास 5 षटकामध्ये आपण पाहिलाय आणि ते चित्र आता देखील पाहायला मिळतंय. ह्या सत्रामध्ये देखील अतिशय चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवली आहे. निर्धारित अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. जे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणखी जर 8-10 धावसंख्या एकवटली तर एक चांगलं टोटल, फायटिंग टोटल ह्या खेळपट्टीवरती निश्चित आपण पाहू शकता. ते फलंदाजी करत असताना कोलेगाव टीम कडनं एका बाजूला ह्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या देण्याचा प्रयत्न असेल जो गोलंदाज आहे डेट ओव्हर साठी ज्याचा वापर झालाय तो उंबारडे टीम कडनं चिराग आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं हा चेंडू यष्टीच्या मागे यष्टीरक्षक चेंडू फील्ड करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, परतावं लागते संघनायकाला. आवश्यकता होती का ह्या धावसंख्येची? जर स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवायची होती तर मात्र एका बाजूला मिमाने स्ट्रायकिंग वरती थांबायला हवं होतं ते फलंदाज धीरजनं. कारण की अशा प्रकारे स्ट्राईक रोटेट केली जाते जर आपला प्रमुख फलंदाजाला स्ट्रायकिंग वरती जास्त आमंत्रण द्यायचं असेल तर. तसं घडलं नाही. इथे मात्र जो कॉल होता तो कॉल पाहायला मिळाला नाही आणि परतावं लागतंय रवींद्र संत यांना. धक्का क्रमांक 5 आणि जवळजवळ निम्मा संघ यावेळेस मात्र गारद झालाय तो फलंदाजी करत असताना जे गावदेव कोळेगाव संघ. सुरुवात काय दमदार झाली होती. 2 षटकाचा जर विचार केला तर तब्बल 32 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. असं वाटलं होतं आज मात्र धावसंख्येचा उच्चांक कोळेगाव टीम कडनं पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक आतापर्यंत देत असताना उंबरडे टीमचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये दिगेशचं मी कौतुक करेन. त्यानं धावा तिसऱ्या षटकात खर्च केल्या फक्त 8 आणि त्यानंतर गोलंदाजी रोहितनं केली.
त्या ठिकाणी धावा त्यानं 13 खर्च केले असले तरी देखील महत्वाच्या फलंदाजांना त्याने बाद केलं होतं आणि ते स्लॉगरमध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजी चिरागकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि की जे कार्य चिरागला करायचं होतं ते कार्य आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की 3 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात 2 आणि त्यानं 2 यश देखील प्राप्त केलेत. एक सांघिक ज्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज पराग बाद झाले होते आणि त्यानंतर रवींद्र देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. म्हणजे 2 सांघिक यश या ठिकाणी प्राप्त केले. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या प्रकारचा चेंडू आणि त्या जाल्यामध्ये मात्र अडकलाय. फलंदाजाला परतावं लागेल. पंडित म्हात्रे हा फलंदाज यावेळेस मात्र परतताना पाहायला मिळतोय. दरम्यान सन्माननीय हसमान मडवी साहेब यांचं शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 हे पर्व आपण अनुभवतोय आणि मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च आमच्या पूर्ण आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत. तर फलंदाज बाद झालेत. गोलंदाज सज्ज होतोय. पुढील चेंडू रिदम मध्ये थोडासा झुकतो आणि फॉलथ्रू मध्ये चिलीज करत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर माघारी गेलेत. नवीन फलंदाज मैदानात मात्र आता आपल्याला पाहायला मिळतील. भावेश आलेत. फुल्लेंचा हा चेंडू होता, खेळायचा तो ऑनसेटला, मात्र दिशा जर आपण पाहिली तर लेगस्टिकच्या बाहेर हा चेंडू पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. त्या अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 56 धावा धावपळकावरती. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धीरज आणि भावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राईट ओव्हर द विकेटनं पंचांना पार करून. तर हा चेंडू फटका जोराचा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेले होते. झेल ड्रॉप. एका क्षणाला असं वाटलं होतं झेल हातामध्ये विसावलाय, मात्र त्यानंतर हातातनं चेंडू निसटला आणि जमिनीवरती लँड झाला आणि तिथे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावीने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा. षटकातील आता मात्र चेंडूंचा विचार केला तर अंतिम चेंडू. दरम्यान हा चेंडू मिड ऑफ मध्ये डीप मध्ये जातो. बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट होत आहेत. चपलाईनं ह्या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 59. षटक ह्या ठिकाणी मात्र समाप्त झालंय. सामन्यातील पूर्वार्ध आपण पाहिलं आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना टीम कोळेगावने धावसंख्या बनवली 59 आणि 60 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट असेल ते म्हणजे उंबर्डे टीम समोर. मात्र उंबर्डे टीमनं कमबॅक केलं. मी म्हणेन जर आपण नितेश विचार केला तर 2 षटकात 32 गेल्या होत्या. त्यानंतरच्या 3 षटकात त्यांनी धावा खर्च केल्या त्या 28. म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण की सध्याच्या घडीला जर आपण ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर 200च्या स्ट्राईक रेटनं धावा होताना सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे किमान प्रति षटकामागे 12 धावा ह्या बांधल्या जात आहेत. म्हणजे ह्या धावा एका बाजूला जर आपण विचार केला तर इतकं मोठं देखील टोटल नाहीये. पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना स्टार्ट जर चांगला दिला उंबर्डे टीमनं तर धावसंख्या पाठलाग करू शकतात. मात्र एका बाजूला जर कोळी संघानं सुरुवातीला ब्रेक थ्रू प्राप्त केले, सुरुवातीला विकेट प्राप्त केले तर ह्या सामन्यावरती मजबूत पकड आपल्याला कोळी संघाची पाहायला मिळेल. निश्चित हा सामना अतिशय चांगला होईल यात शंका नाहीये. कारण की दोन्ही तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघाकडनं कडवे प्रतिकार आपल्याला पाहायला मिळतील. मात्र इथनं कोण जिंकेल आणि कोणत्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये कायम राहील ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा नितेश भोईर यांना. मात्र तुर्तास पुन्हा एकदा आदर्श पडले टीमला विनंती असेल की आपल्या संघ नायकाला आपण मात्र आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं रवाना करायचा आहे. कारण की इथनं जो जिंकेल तो मात्र लगेचच सामना खेळणार आहे तो आदर्श पडले समोर. तर भोपर गावचे जे प्रतिष्ठित नागरिक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. कारण की स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. गेली सातत्यानं 9 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कुमार सारांश पाटील याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा मात्र भरवली गेली आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण त्याचा वाढदिवस खऱ्या अर्थानं निश्चित उद्याच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा
अंतिम दिवस आणि सांगता समारोप देखील आपण घेणार आहोत. मात्र तुर्तास या मॅचच्या दिशेने वळूया. महत्वाची मॅच आहे, दोन्ही तुल्यबल संघ आहेत. मात्र इथं कोण जिंकेल ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नितेश भुईर यांना. धन्यवाद साई सर. जो आवाज तुम्ही आज संपूर्ण दिवसभर ऐकणार आहात, खूप चांगलं सत्र त्यांनी रंगवलं. आपल्या मराठी भाषेमधील त्यांचं प्रभुत्व जरूर आपण अनुभवलं असेल. आणि विद्यमान परिस्थितीचा जर का विचार केला तर सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी चांगली होते, तदनंतर धावांवर थोडस अंकुश लागतोय. हा आतापर्यंतचा अनालिसिस आहे. गुणलेखक आमच्या सोबत जोडले गेलेत कुमार माळी. गणितावरचं त्यांचं प्रेम ठळक दिसतंय आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं जातंय की 5 षटकं असतील, 5 षटकामध्ये धावा हव्यात त्या 60. येस, आणि स्पर्धा आपण पाहताय जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश प्रवीण पाटील चषक 2022 च हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान आहे. अर्थातच प्रवीणदादा पाटील, मीनादादा माळी असतील आणि संपूर्ण जय मल्हार क्रिकेट संघ भोपर, आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हे मैदान सजवलंय. आणि सुसज्ज नीटनेटकं व्यवस्थित असं हे फुल प्लेज फ्लरिश मैदान, जिथे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनं इथे मात्र गोलंदाजी करण्याची मुभा असं हे सुसज्ज मैदान. आणि या मैदानावर चाललेला हा खेळ आपण पाहताय. सारांश प्रवीण पाटील चषक 2022 या 9व्या पर्वामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आमचे क्रीडा रसिक सर्वांचं मनस्वी स्वागत असेल. पाहुण्यांची मांदी आली या व्यासपीठाला लाभतीये. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सर्व पाहुण्यांचं आणि त्यांना विनंती करूया की आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय प्लीज. या भोपर गावातील या परिसरामधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी आपण विनंती करूया आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ होण्यासाठी यायचंय प्लीज. पंच याची थोडीशी नोंद घ्या. फक्त बीमर साठी रिव्ह्यू असेल आणि आम्ही पुन्हा एकदा ही अनाउन्समेंट करतोय. दोन्ही कॅप्टन सर्व संघ लाईव्हच्या माध्यमातून जर का आम्हाला ऐकत असतील तर ह्याची नोंद घ्या. येस, आणि टी शर्टचा आक्षेप आयोजकांशी त्यांनी संवाद साधलाय. तर यावेळेला मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगला सुरुवात कशी झाली आहे पहा. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल न सुरुवात होते. सुरुवात आपण कशी करतोय साई, याच्यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. म्हणूनच इंग्रजीमध्ये एक प्रॉवर्ब आहे, म्हटलं जातं वेल बिगन इज द हाफ डन. सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला डॉट बॉल आलाय. ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार आहे. इथे बॅटचा एज लागलाय. यष्टीरक्षकाला चकवलंय, परंतु लेग गलीमध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय चपळ, चतुर, चाणाक्ष, हुशार आणि इथे हा चेंडू ग्रीप करतोय. डॉट बॉल न सुरुवात झाली. आता मात्र धावसंख्येला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 65 धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. 60 धावांचा पाठलाग इथे सुरू झालाय. उंबारडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली ही जोडी आणि पहिल्याच चेंडूवर डॉट बॉल, तदनंतर थोडासा आत्मविश्वास उंचावलाय शंकर या गोलंदाजाचा. आता मात्र नॉनसॅकर यांचा फलंदाज पहिल्यांदा प्रतिमा घेतोय. मिस्टर सोनू भूषण येतोय. इथे पहिल्या चेंडूवर लॉफ्ट केलाय. लॉफ्ट ऑन ड्राईव्हचा हा फटका, परंतु सीमा रेषेलगत बरोबर मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक अर्थातच ज्यांनी झेल पकडलाय खऱ्या अर्थानं प्राऊड अभिमानाने आम्हाला सांगता येतं. रवींद्र संते सरांनी पकडलेला झेल, त्यांच्याकडे असलेली क्रिकेटची जिद्द, चिकाटी
आणि अतिशय मी म्हणेन क्रिकेटमध्ये महत्वाचं काय तर 100% डेडिकेशन आणि डेडिकेशन त्यांना दाखवलंय म्हणूनच की काय एफर्ट्स टाकत असताना अगदी उंच हवेमध्ये उडलेला हा झेल चेंडूवरची त्यांची नजर तदनंतर त्यांनी केलेली ग्रिपिंग भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत असताना जो खेळ त्यांच्या माध्यमातून साकारण्यात येतो अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आउटफील्ड मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला रवींद्र संते आणि इथे गोलंदाजाला आत्मविश्वास आलाय हे गरज आहे गोलंदाज हा संधी निर्माण करून देतो क्षेत्ररक्षकांचं काम आहे की ते संधीचं सोनं करणं ती संधी उचलणं आणि मगाशी रवींद्र संते यांनी जो झेल पकडलाय गोलंदाज आता मात्र शंकर थोडासा कॉन्फिडन्स हाय लेवल अप झाला असेल डाऊन द ग्राउंड इथे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इनफील्ड मध्ये चेंडू ग्रीप करतायत धाव मिळते फक्त एक स्ट्राइक रोटेट होईल 60 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गडीबाद झालाय 1-5 चेंडूंचा खेळ इथं झालाय आणि गुणलेखक कुमार माळे आम्हाला सांगतायत की पहिल्या षटकामधील पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि चेंडू शिल्लक आहे फक्त एक खोलवर टप्प्याचा परंतु इथे पुन्हा एकदा या चेंडूवर मात्र धाव मिळत नाहीये कारण ज्या पद्धतीनं बॅटस्विंग होती चेंडू अगदी सहज काही फ्रॅक्शन सेकंड मध्ये मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे गेला आणि 21st पॉवर प्ले ओव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक गडी बाद फक्त आणि फक्त 2 आकाश आमच्या नाही तुमच्या देखील हल्दीमध्ये डीजे मास्टर कसा असतो डीजे मास्टर स्टँडिंग उभा असतो आणि उभा असल्यानंतरच जी एनर्जी जे प्रेझेंटेशन होतं ना जे गाण्यांचं सादरीकरण होतं ते अगदी अव्वल दर्जाचं असतं जोक सपाट लेट्स बॅक टू क्रिकेट पाहुण्यांची मांदी आली आणि पाहुण्यांची उपस्थिती लाभतीये तर याच दरम्यान आमच्या पाहुण्यांची उपस्थिती या व्यासपीठाला लाभते आयोजकांवर असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांची ही उपस्थिती जरूर तो उल्लेख केला जाईल तत्पूर्वी पहिला चेंडू इथे इनसाइड आउट कव्हर्सच्या पट्ट्याच्या वर्ण हा चेंडू जाईल 2 बाउंड्स सरळ सीमारेषा पार आणि हा पहिला चौकार येतो दुसऱ्या षटकामधील आणि पाहुण्यांचं स्वागत या चौकाराच्या सहाय्यानं केलं जातंय शहराचे भोपर गावाला नाव चौकार आला आणि आता थोडासा धावांना आकार देखील आलाय एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 6 वर ओहो हो क्या बात आहे अतिशय मोठा फटका कारण मगाशी जो चौकार आला त्या चौकारानं कॉन्फिडन्स दिला आणि इथे या वेळेला मात्र हा षटकार येतोय एकूण धावसंख्या पोहोचली ती 12 वर आणि ज्यांचं नुकतंच आमच्या व्यासपीठावर आगमन झाले अर्थातच भोपर गावातील अतिशय सुपरिचित असं व्यक्तिमत्व समाजसेवक बैजूनाथ देसले साहेब आणि त्यांच्या समवेत सुनीलजी बाळे साहेब यांचा आपण शब्द सुमनांनी स्वागत करूया आणि जाऊया थेट मैदानाकडे जिथे धावांना येतोय आकार धावा वृद्धिंगत पावतायत आणि दुसऱ्या षटकाच्या 2 चेंडू मध्ये धावा तब्बल 10 वर पोहोचली आणि अजूनही या 10 धावांमध्ये ऍड करा 4 धावा म्हणजे एकूण 3 चेंडू फेकले गेलेत आणि धावा आल्या त्या 14 टोटल धावसंख्या झाली
थोडा थोडा आवाज द्या, थोडा बेसअप करा, थोडा थोडा. हॅलो चेक, हॅलो 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 1 2 3 चेक, हॅलो 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 चेक. येस, आणि इथे आउटस्विंगचा चेंडू होता. काय गती होती या चेंडूवर, कमबॅक करणारा चेंडू, परंतु यष्टीरक्षक करतोय चूक आणि बाईच्या स्वरूपात ही धाव मिळेल 1 आणि एका धावना संघाची एकूण धावसंख्या पोहोचतीये ती 17 वर. 1 more added in the extras, 1 more added into the total score shifted to 17 for the loss of no wicket after 1 over. This is second over in progress. Mr. Ravindra Sante, respect of Indian cricket. यावलेला बाल पहा, काय अगदी मी म्हणेन सुई मधून धागा जसा ओवा, अगदी अळग सह चेंडू फक्त स्टीअर केलाय. स्टीअर केलेल्या चेंडूवर येत आहेत त्या धावा 4 आणि एकूण धावसंख्या झालीये ती बिनबाद 21. धावसंख्या, थोडीशी महागडी गोलंदाजी, परंतु इथे अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवली आहे दोन्ही फलंदाजांनी, सोनू आणि विकास. आणि इथं या अंतिमच्या चेंडूवर धावा येत आहेत 2 to end the over, to end the power play couple of overs. 12 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली आहे ती 23 वर आणि अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ धावा काढायच्या आहेत त्या 37. धन्यवाद डीजे मास्टर. आणि गाणं ज्यांच्या कार्यावर अभिप्रेत होतं ते अर्थातच कल्याण डोंबिवलीचे शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ कल्याण डोंबिवली. मग त्याच्यामध्ये सिटी असेल, खेडेगाव असतील, अगदी मी म्हणेन निम शहर भाग असेल, सर्व परिसराचा मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीनं सुसज्ज नीटनेटकं अगदी प्रॉपर डेव्हलपमेंट ज्यांना हे कार्य हाती घेतले ते अर्थातच राजूदादा पाटील यांना अभिप्रेत असं हे गीत आपण पाहिलंय. हे संपूर्ण गीत गेले कित्येक वर्ष गाजतोय. मनसेचे एकमेव आणि अर्थातच ज्यांनी क्रिकेटला देखील खूप चांगलं प्राधान्य दिले आणि त्यांच्याच माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण क्रिकेटचा वर्ल्ड कप अर्थातच रतनबुवा स्पर्धा आपण पाहताय. आणि नेहमीच जेव्हा कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान हे मोलाचं असतं आणि या विशेष व्यक्तवल्लींचा उल्लेख होणं हे तितकंच महत्वाचं आहे. लेट्स बॅक टू क्रिकेट, जिथे पॉवर प्लेची 2 षटकं आणि आफ्टर 2 ओव्हर्स क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. फलंदाज स्टकर एंडवर सोनू, ज्याच्या बांध्याचा जर का विचार केला तर मजबूत अशी त्याची शरीरयष्टी, परमिटेशन कॉम्बिनेशन जर का बघितलं गेलं तर क्रिकेटला साजेशी अशी पर्सनॅलिटी असताना त्याच्या बॅटमधनं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तडाके बंद फलंदाजी आपण पाहिली. रवींद्र संते यांच्याकडे असलेला अनुभव, त्या अनुभवाला मात्र तोड अशी फलंदाजी केली आणि त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढल्या त्या सोनू यानं. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 17 चेंडू, अर्थातच हा असेल व्हाईट बॉल, म्हणजे 17 चेंडू आणि 35 धावा.
एकूण धावसंख्या झाली आहे ती 25. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 60. अर्थातच या स्पर्धेचा नियम आहे पहिला निकष जर का सामना बरोबरी सुटला तर पहिला निकष हा विकेट्सच्या बळावर राहील आणि तदनंतर मात्र जो संघ नाणेफेक जिंकला असेल तो संघ खऱ्या अर्थानं विजयी घोषित केला जाईल. इथे चांगला प्रयत्न झालाय गलीमध्ये थर्डमॅन मध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये आणि तदनंतर डीप मध्ये बॅकअप केलं गेलं चेंडूला परंतु धावा मिळतात या अगदी मी म्हणेन जी पार्टनरशिप बिल्ड केली आहे या सामन्यामध्ये मी म्हणेन संपूर्णपणे शिरकाव करतोय. इथे देखील बॅट जोरकस फिरवली होती थोडासा ध्वनी इथे देखील आम्हाला आला होता परंतु पंचांच्या निर्णयाची जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाहीये तोपर्यंत अनाउन्स होत नाहीये हा आहे नियम आणि म्हणूनच की काय अंपायर इथे मात्र फिंगर रेज करतील बॅट्समनला आउट घोषित करतील आणि नवीन फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये जाईल तोपर्यंत आपण ऐकूया आकाश यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. सत्तावीस धावांची गरज. नवीन गेलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवर चेंडूची चाचपणी ते करतायत. काय आहे ही चेंडूची चाचपणी आमच्या सोबत गुणलेखक आज पाहायला मिळत आहेत कुमार माळी. कुमार फलंदाजाने चेंडूची चाचपणी केली तपासणी केली म्हणजे किती पॉवर जनरेट केल्यानंतर हा चेंडू बॅटवर आदळल्यानंतर मी सीमारेषा पार भिरकावून देऊ शकतो म्हणजे मला त्या अमाउंट ऑफ पॉवरनं ताकदीनं स्ट्रेंथनं मला फटका सजवता आला पाहिजे. स्विच चा प्रयत्न ठरतोय यशस्वी. या धावा मिळतील 4 टू एंड द ओव्हर. या 4 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 37 वर आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. तुर्तास आपण वलय व्यासपीठाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती उपस्थित आहेत सन्माननीय तर सन्माननीय आमचे बैजूनाथ देसले साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नवनाथजी देसले यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे सन्माननीय पाहुण्यांचं आपण शुभ सन्मान करायचा आहे. मायाची शाळ प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आमचे सन्माननीय बैजूनाथजी देसले साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे सुनीलजी पाटील त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. मी विनंती करेन सुनीलजी पाटील यांना की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय आमच्या नवनाथजी देसले यांच्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. मायची शाळ प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी शुभ स्वागत. तसेच हसमानजी मडवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करायचा आहे. कारण की स्पर्धा म्हटली किंवा कोणताही कार्यक्रम म्हटला तर मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचं पाठबळ हे असणं खूप आवश्यक आहे आणि ते पाठबळ आपण पाहू शकतो ह्या स्पर्धेसाठी देखील लाभलंय. अतिशय चांगली मेहनत आमचे प्रवीणजी पाटील घेत आहेत. त्यांच्या साथीला मिन्नाथजी आहेत आणि सर्व सहकारी. तसेच सन्माननीय आमचे बैजूनाथ देसले यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
असे चांगले व्यक्तिमत्व समाजकार्यामध्ये सातत्यानं कार्यरत असणारे आमचे सन्माननीय वैजनाथ देसले यांचं शुभ सन्मान आमचे नवनाथजी देसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रभाकरजी पाटील त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. विनंती असेल सन्माननीय आमचे प्रभाकरजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एका बाजूला मॅच देखील खूप महत्वाची आहे. उंबर्डे आणि विरोधात कोळेगाव संघ दोन्ही संघ ताकदीनं प्रयत्न करतात मॅच जिंकण्यासाठी. मात्र इथं कोणत्या संघाचं आव्हान कायम राहील या स्पर्धेमध्ये ऐकू पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमच्या नितेश भोईर यांना. धन्यवाद साई सर. आपण मॅच कडे जाऊया. इथे लॉफ्टेड ताकद सिद्ध करतो. मगाशी झालं आणि आता एकूण धावसंख्या पोहोचली. उंबाडी संघ पोहोचतोय तर तब्बल 45 वर. 45 जिंकण्यासाठी अजूनही फक्त 15 धावांची गरज. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अंडरनीथ आणि कॅच इज टेकन. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. अजूनही 15 धावांचा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. मगाशी पाहुण्यांचा मान सन्मान झाला. साई सर, एखाद्या चौकटीवर जेव्हा पाहुणे विराजमान होतात त्या चौकटीला व्यासपीठाचं स्वरूप येतं असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या स्पर्धेची ग्लोरी, या स्पर्धेचं ग्लॅमर वाढवण्यासाठी आयोजकांचा हा प्रयत्न आणि आयोजकांवर असलेलं प्रेम या पाहुण्यांच्या उपस्थितीमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि या सकाळच्या सत्रामध्ये ही पाहुण्यांची उपस्थिती पुन्हा एकदा आपण सर्व पाहुण्यांना धन्यवाद देऊया. आणि लगेचच विद्यमान सामन्याचं समीकरण आपण पोहोचूया, जिथे चौथ्या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. या षटकामधील 4 म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 2. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर धावा आल्या 15. चौथं षटक पहिला चेंडू व्हाईट बॉल फेकला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्या षटकामध्ये 21, 23 झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्याचं ब्रेकअप तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू व्हाईट बॉल, धावा झाल्या 2. दुसरा चेंडू 2 धावा, धावा झाल्या 4. तदनंतर षटकार, धावा झाल्या 10. तदनंतर 1 धाव 11. त्यानंतर विकेट, त्यानंतर 4 म्हणजे 11 आणि 4 15. म्हणजे एकूण काय 2, 21 आणि 15 या धावा होत्या 38. आणि 38 नंतर आतापर्यंत पहिला चेंडू वाईड, धावा झाल्या 39 आणि 6 45. आणि आता जिंकण्यासाठी येणारे समीकरण आहे, येणारे चेंडू असतील उर्वरित 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. हे इक्वेशन, हे आहे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. आणि हे आम्हाला माहिती पोहोचवतायत आमचे गणित तज्ञ कुमार माळे. Thank you so much for the accurate calculation per ball of the match. गोलंदाज इथे पंच करायचा होता चेंडूला, तितकासा फटका सजवता आला नाही. परंतु काय घडतंय, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ही धाव मिळते. अजूनही 1. या धावा मिळतील एकंदरीत 2 आणि एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 47 वर. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा म्हणजे थोडंसं सोपं वाटतंय. परंतु टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही टार्गेट, कोणतंही समीकरण इथे विजयाची हमी, विजयाची शाश्वती, विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नसतं. कारण भूतकाळ विसरून प्रेझेंट मध्ये जो चांगला खेळ करेल तोच संघ विजयी होईल. इनसाइड आउट. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका सजवताना बॅट्समन उगम याच्या बॅट मध्ये येतोय हात. आणि यानंतर आम्ही विनंती करू मागच्या मॅचचे विजेता संघ
अर्थातच आदर्श पडले या संघाचा कॅप्टन आपण नाणेफेक स्टेडियमच्या कक्षामध्ये यायचे प्लीज। आणि इथे हा दुसरा चौकार। मॅच लवकर संपवण्याच्या मनसुब्यामध्ये फलंदाज मैदानामध्ये उतरलाय। नाव आहे उगम, त्याच्या बॅटमधनं येत आहेत सळगचे 2 चौकार आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये फक्त 5 धावांची गरज। 7 चेंडू 5 धावा म्हणजे अगदी सोपं झालंय समीकरण। मॅच ते खुळी केली आहे असंच कुठेतरी म्हणता येईल, परंतु अजूनही मॅच मध्ये कमबॅक जर का तुम्हाला करायचं असेल तर अंतिमचा चेंडू डॉट बॉल फेकावा लागेल। चेंडू हवेमध्ये आहे, स्टिक्स विकेट कीपर पोहोचतायत। येस इट इज, कॅच इज टेकन, बॅट्समन आउट आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। येस, आणि शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीच्या फायनलचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे। 5 धावा अतिशय सोपं आव्हान आहे। तत्पूर्वी आय वुड लाईक टू अनाउन्स कॅप्टन ऑफ आदर्श पडले, प्लीज कम अँड जॉइन विथ दी इन द प्रेझेंटेशन बॉक्स फॉर नेक्स्ट मॅच टॉसिंग। आदर्श पडले कॅप्टन आपण यायचंय प्लीज। आणि इक्वेशन, हे इक्वेशन कोण सोडवणार, हा गुंतागुंत कोण सोडवणार, या सामन्याचा निर्णय रिझल्ट काय येईल इथे मात्र सर्वांचं लक्ष आणि हे समीकरण सोडवण्यासाठी गोलंदाजी मार्क वर येत आहेत। मॅन विथ हाय रिस्पेक्ट, हाय प्राऊड, वेल नोन, ज्यांनी इंडियन भारतीय संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व ज्यांनी केले, चेंडू त्यांच्याकडे सुपूर्त, ते आहेत स्वतः टीमचे कॅप्टन, लीडर, मेंटर ऑफ द टीम मिस्टर रवींद्र संतेश सर, जे 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेन्स करण्यासाठी पाहायला मिळेल का त्यांच्याकडची जिद्द, चिकाटी, डेडिकेशन आहे। आम्ही अजूनही मॅच मध्ये आहोत हेच दाखवून देत आहेत। पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी, अगदी गुड लेंथ स्पॉट वर पडल्यानंतर ज्या पद्धतीनं ग्लेन मॅग्रा गोलंदाजी करायचा अगदी तसाच गुड लेंथ वर पडल्यानंतर अगदी 5.45 फुटांच्या बॅट्समनला बीट करेल अगदी तसा चेंडू रिलीज केलाय। गोलंदाजाचं रनअप पहा, अगदी 7 ते 8 पावलांचं रनअप, पंचांच्या डाव्या अंगानं डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज। हो हो हो, फ्लाइट दाखवली आहे लॉंग ऑफच्या वरनं, हा येईल चौकार आणि आता जिंकण्यासाठी निर्णायक विजयासाठी तुम्हाला 1 धाव हवी आहे। विकेट्स फक्त 4 पडलेत उंबारडे संघाचा, अगदी विजय निश्चित केलाय, विजय निश्चित केलाय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच या नियमांचं पालन, इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन केलं जातं। पुन्हा एकदा आम्ही अनाउन्स करतोय, पहिल्या इनिंग मध्ये कोळेगाव संघाचे 6 विकेट गेले होते आणि इथे आता मात्र स्कोर लेवल झालाय आणि जो नियम आहे विकेट्सच्या बलावर विजयी झाला